मजा नाही. काहीतरी एकदा बाहेर सांगा सगळ्यांनी हे डोंट कनेक्ट टू दिस वायफाय, डिस्कनेक्ट करायला सांगा. इथे पण लॅपटॉप्स आणली. हां बोलायचंच नाही काही. युअर ऑफलाईन. रुको जरा 2 मिनट वेट. डिस्कनेक्ट करो यार. ओके. प्रोजेक्ट फक्त आकाशचा झाला, बाकी किती लोकांचे प्रोजेक्ट कंप्लीट झाला? कंप्लीट पूर्ण. तुम्हाला मी एक नोट्स म्हणजे माझे एक की पॉईंट्स पाठवलेले बघितले का, जे नॉट ओनली फॉर डेटा ॲनालिटिक्स पण फॉर डेटा सायन्स पर्स्पेक्टिव्ह आर इम्पॉर्टंट. 11 पॉईंट्स होते ते. ठीक आहे. अजून नॉट डेटा सायन्स बट कोर डेटा ॲनालिटिक्सला तर मोर दॅन इनफ. म्हणजे आता लक्षात ठेवायचं तर मी बघा कसं लक्षात ठेवलं आहे की ओके दिस 11 पॉईंट्स, प्रत्येकाचे सिंटॅक्स बस. नंतर काय आपल्याला कॉलम्सनुसार चेंज करायचं. सिम्पल एज दॅट. तसंच होतं ना. म्हणजे जर पांडाज म्हटलं ओके पांडाजमध्ये काय आहे, ठीक आहे. जेव्हा मला ओके लेट्स टॉक अबाउट पांडाज. इफ द इंटरव्यूअर आस्क मी, ठीक है कि चलो पांडाज के बारे में हम पढ़ते हैं, पांडाज के ऊपर क्वेश्चंस. तर पांडाजमध्ये आता लगेच क्लिक डोक्यात काय होऊन जाईल, ओके दीज आर द 11 पॉईंट्स इन पांडाज. याच्या व्यतिरिक्त हा काय विचारणारच नाही. बट डोक्यामध्ये सगळं विसरून ते 11 पॉईंट्सच आले, बस तसं आन्सर केलं. ठीक आहे. मग त्याने विचारलं डेटा क्लिनिंग, तर तुम्ही बघा तिथे डेटा क्लिनिंग, डेटा एक्सप्लोरिंगचे वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये काय होतं क्लिनिंगमध्ये, काल जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. एक्सप्लोरिंगमध्ये काय होतं जे आज पहिल्या दिवशी केलं, हेड, इन्फो, टेल, करेक्ट, डिस्क्राईब. तो मेटा डेटाचं विचारलं तर ओके डेटा डॉट इन्फो. ठीक आहे. जर अजूनच कोर डेव्हलपमेंटमध्ये असेल तर तो कायच विचारेल, सॉरी ठीक आहे. अजूनच जर तो कोड डेव्हलपमेंटमध्ये असेल तर तो कायच विचारेल की ओके डिस्क्राईबमध्ये कुठले कुठले मेजर्स येतात, मीन मीडियन मोड येतं. ठीक आहे. अल्टरनेट ऑप्शन काय की नंपाय वापरून पण करू शकतो. करेक्ट ना, नंपाय वापरून करू शकतो. ठीक आहे. सो अभि कोणाचं 5G आहे का इथे? आय डोंट नो वाय. ऑनलाईन आवाज येतोय का? प्लीज गिव्ह मी अ थम्स अप. प्रत्येकाचं झालं. काय डेटा घेतला? कारचाच का? तुम्ही ई कॉमर्स. मग माधुरी कुठलं? गुड. तुम्ही स्वतःचं एक करून बघायचं. ठीक आहे. असं ए नेटवर्क खूप लोक कनेक्टेड म्हणून येतं हा इश्यू. बघा कोणाचा फोन वगैरे डिस्कनेक्ट. आविष्कार केला का? त्याला विचारतोस कुठला? काय एवढं कॉम्प्लिकेट करायचं आहे SQL प्लस पायथन? काय फक्त कनेक्ट केला असेल SQLचं डेटाबेस. पायथनचं लेक्चर आहे बरं काय. पायथनचं लेक्चर आहे म्हटलं, माहिती आहे का?
तुम्ही नव्हते एवढे दिवस. तुम्ही गेला का? हां, कसं समजेल मग पांडास? ज्यांनी गेलं त्यांना पांडास एकदम आता हँड्स ऑन आला असेल. बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. ठीक आहे, गुड. एसक्यूएल त्याचं एसक्यूएल लाईट म्हणून इम्पोर्ट करावं लागतं. केलंस का? सेम एसक्यूएलचा डेटाबेस. हां, ॲडव्हान्स सीबॉर्न पण करू आपण, काही नाही, एकच लाईन द्यायचं. ठीक आहे. फक्त व्हिज्युअलायझेशन सगळ्यांना काय आय मीन मिसकन्सेप्शन काय आहे पायथनचे खूप की काही नाही, लँग्वेज आली पाहिजे की कुठे काय वापरायचं आहे, कुठे काय लँग्वेज. तुम्हाला आता कोड तुमचे जे पायथन डेव्हलपर्स आहेत ना, सपोज इफ यू इन अ कंपनी, तुमचं पायथन डेव्हलप तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट रेडी देणार आहे, तुम्हाला फक्त चेंजेस करायचे आहेत त्याच्यात. जर तुम्ही कोर पायथनवरती काम करणार आहात, इफ इन अ डेटा सायन्स कंपनी ॲज अ डेटा अनालिस्ट, तुमच्याकडे पूर्ण स्क्रिप्ट सी इवन वेन आय एम वर्किंग आय गेट द एंटायर स्क्रिप्ट. आणि नव्याने जसं तुम्ही एकदा आमचं आय मीन सर युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर. ओके फाईन, इंटरनेटमुळेच होत आहे. हॅलो, इज इट क्लिअर ना? ओके. सो आमच्या पण कंपनीजमध्ये लाईक आय डोंट हॅव टू मी तुम्हाला काय डायरेक्ट प्रोजेक्ट दिला काय तुम्ही असंच लाईक एंटायर थिंग इज डन फॉर यू. जे डेव्हलपर्स आहेत किंवा आता तर डायरेक्ट ए आय मॉडेल्सच आहेत जे देऊन देतात पूर्ण स्क्रिप्ट. ओके, यू जस्ट हॅव टू चेंज. तुम्हाला स्वतःच्या लॉजिकने टाकायचं आहे. आता प्रत्येक वेळेस तर सेम डेटा तर नाही आहे ना. स्क्रिप्ट रेडी, तुम्हाला चेंजेस करायचं आहे सेम तसंच आपण आता व्हिज्युअलायझेशन शिकणार. ठीक आहे. पायथनचं काय की ठीक आहे, कोड आता तुम्हाला कुठे पण मिळेल रे. ChatGPT घ्या, जेमिनाय घ्या, कुठूनही कोड मिळेल. पण कुठे काय वापरायचं ते तर माहिती पाहिजे. आता ते तुम्हाला पांडाज वापरून नीट समजलं असेल की ग्रुप बाय, तुम्हाला मी ग्रुप बायचा सिंटॅक्स दाखवला असता. अरे पण ग्रुप बाय ॲग्रिगेशन्स वापरायचं कुठे, इसलिए मैंने बोला प्रोजेक्ट करो. ठीक आहे. म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्न. प्रोजेक्ट रेडी झाला ना. किती लोकांनी लिंक्डइनला अपलोड केला? चालूच द्या तुम्ही. उद्या शेवटचं लेक्चर आलं. झालं, संपलं. आई एम डन. इससे ज़्यादा मैंने पढ़ा नहीं पायथन. एवढंच येतं मला पायथन. ठीक आहे. काय झालं? अरे एवढंच तर आहे. EDA, एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, नमपाय, पांडास, सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब. ठीक आहे. ॲडॉन्स आय एम टेकिंग वेब स्क्रॅपिंग. की जर कोणी नॉन टेक्निकल रिसर्च ॲनालिस्टमध्ये गेला, काही नाही, फक्त दाखवून देईल कोड कसं आहे, माहिती पाहिजे वेब स्क्रॅपिंग काय आहे फक्त. ठीक आहे. आणि वेब टॅम्परिंग दाखवेल उद्या. तुम्हाला ते कोणी टेलिग्राम वापरत असेल तर त्यांना ऑफर्स येत असतील. रात्री 12ला ₹1 आयफोन दाखवतो ते कसं होतं. नाहीच नाही, इझी आहे. कसं होतं ते कळेल तुम्हाला. असो, ठीक आहे. नाही एवढं नाही, उद्या किंवा परवा लागू शकतं. बघू आता किती तुम्हाला समजतं त्याच्यावर आहे. ठीक आहे. अगेन आय विल बी नाव. आता इथून तुम्हाला करायचं आहे लेक्चर EDA 2मध्ये असेल. सगळ्यात पहिले टेल मी व्हाय डू वी नीड डेटा व्हिज्युअलायझेशन. Visualization makes easier for analysis. Okay. आणि अजून easy to understand the data properly to the clients. डेटा अंडरस्टँड. ठीक आहे. अजून बरोबर आहे, बट स्टील आय वॉन्ट डाउनलोड. हां, Communication are easy. Communicate with कम्युनिकेट कैसे? understand the data. ओके. और मागे सांगा रे. Sorry, I don't understand. सांगा ते ही.
Okay, I don't have that file with me. ठीक आहे असो सोडा. का लागतं व्हिज्युलायझेशन? पॉवर बी आय झालं आहे ना तुमचं काहींचं. वाय डू वी स्टडी पॉवर बी आय फॉर मेकिंग डॅशबोर्ड? ओके चलो सी विथ लाईक व्हिज्युलायझेशन आपण का करतो की आपला जो डेटा आहे त्याच्यावरनं आपण काय इन्साइट्स काढल्या, ठीक आहे, ते आता तो आपण तोंडी सांगणार. त्यापेक्षा आपण त्याचं ग्राफ करून दाखवलं तर ठीक आहे. तुम्हाला तुम्ही एक लेट्स से यू आर अ स्पोर्ट्स ॲनालिस्ट, ठीक आहे. तुम्ही स्पोर्ट्स ॲनालिस्ट आहे, तुमच्याकडे पूर्ण मॅचची समरी आहे, ठीक आहे. तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे की मॅचमध्ये काय झालं. तुम्ही सांगा का हो 3ऱ्या ओव्हरला आहे ना 8व्या ओव्हरपर्यंत ते मस्त मारत होते, पण मग आता 9व्या ओव्हरला मग एक विकेट पडली, मग त्यांचा रन रेट काय कमी होऊन गेला. नंतर मध्ये मध्ये त्यांनी चार्ज करायला गेले बट खूप विकेट्स पडल्या, पण मग त्यांना चार्ज नाही करता आलं, परत स्लो होऊन गेला. किती फरक पडतोय का? काय समजतंय का? तेच आता इकडे बघा. एक सेकंड, सॉरी, करतोय. समरी चार्ट कुठे यांचा? हां ठीक आहे. एक काइंड ऑफ आता आपण एक लाईन चार्टच आहे, हे बघा. हेच तुम्हाला थोडं नीट समजेल चार्ट एक्सप्लेन करताना. सर टिल द 8 ओव्हर देअर रन रेट वॉज डिक्रीजिंग ॲज वी कॅन सी इन द फिगर, ठीक आहे. समोरच्याला पण नीट समजेल ना. दॅट्स वाय व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट व्हिज्युअल्स काय आपण काही आय मीन होणारच नाही रे, पॉसिबलच होणार नाही, ठीक आहे. तुम्ही हायलाईट जरी नाही बघितले तरी तुम्हाला फक्त तो एक ग्राफ बघून तुम्हाला कळतं अच्छा इथे आपण जरा स्लो झालो होतो, कळतं का? म्हणजे इथे आपली इनिंग्स जरी स्लो झाली होती, हे बघा हे असं आपण एक ग्राफ असतो, ठीक आहे. सो हेच ग्राफ बनतात कसे? देर आर सम स्पेसिफिक टूल्स बट ॲज आय टोल्ड यू पायथन इज अ ऑलराउंडर. इवन पायथन कॅन मेक दिस काइंड ऑफ ग्राफ्स, ठीक आहे, दिस काइंड ऑफ चार्ट्स, ठीक आहे. बट पायथन कॅन मेक अ डॅशबोर्ड. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अ चार्ट अँड अ डॅशबोर्ड? काय आविष्कार विचारला होता हा क्वेश्चन? डैशबोर्ड भी तो स्टैटिक हो सकता है. हाँ अभी उसमें डिपेंड करेगा. अगर लाइव डेटा फीड हो रहा है, कंटिन्यूस इंटीग्रेशन ऑफ डेटा हो रहा है, तो वो डायनेमिक हो गया, लाइव हो गया, लाइव डैशबोर्ड हो गया. तो एक बार बस कर दिया और रख दिया, स्टैटिक हुआ. तो व्हाट्स द डिफरेंस बिटवीन अ चार्ट एंड अ डैशबोर्ड? मैंने पढ़ा था एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चंस लिंक्डइन पे और पॉवर बीआय. अरे काय आहे डॅशबोर्ड? काय तुम्ही पॉवर बीआय ज्यांचं झालंय त्यांनी तर सांगा. गुड, 1 पॉईंट. सेकंडली डॅशबोर्डमध्ये आपण मल्टिपल डिफरंट चार्ट्स पण करू शकतो. बघा ना, पाय चार्ट पण करतो आपण, एक बार चार्ट पण करतो, हिस्टोग्राम पण करतो,
तेच चार्ट कसं असतं एक स्पेसिफिक Line. वन चार्ट, लाईक इफ इट्स अ पाय चार्ट इट्स अ पाय चार्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही थोडं, ही गोष्ट लिहून ठेवा कुठेतरी. असे छोटेसे क्वेश्चन असे फ्रेम होतात आणि आपलं म्हणजे येत असतं बट सांगता येत नाही. ठीक आहे, सो हां आता त्याच्यासाठी लागतं काय. सो पायथन हॅज सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब. देर इज ऑल्सो वन कॉल्ड प्लॉटलिब. ठीक आहे, इथं अजून छान बनवते. ठीक आहे, जर पुढे मशीन लर्निंग समकाल तर आपको लगेगा प्लॉटली. ठीक आहे, दाखवतो तुमचं याचे इमेजेस असतील ना, हे बघा, कलर कॉम्बिनेशन अँड एव्हरीथिंग. प्लॉटली खूपच चांगलं आहे. ठीक आहे, सो लिहून ठेवा कुठेतरी कुठल्या लागतात. सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब अँड प्लॉटली. ठीक आहे, बट वी आर गोइंग टू स्टडी सीबॉर्न अँड मॅटप्लॉटलिब अँड प्लॉटली. थोड़ी ट्रिकी भी है वो, डिफ़िकल्ट भी है, सिंटॅक्स थोड़ा अलग है उसका. बट म्हणजे विचारलं तर तुम्ही फक्त दोनच, म्हणजे सगळे लोक दोनच सांगतील, तुम्ही 3 सांगा. कारण प्लॉटली मोस्टली जे डेटा सायन्स करतात त्यांना माहीत राहते प्लॉटली काय करते. ॲक्च्युली तिथे पण व्हिज्युअलायझेशनचं काही काम येत नाही, पण जेव्हा डेटा सायन्समध्ये आपण कोरिलेशन मॅट्रिक्स वापरतो. ठीक आहे, कन्फ्युजन मॅट्रिक्स नाही, नॉट कन्फ्युजन मॅट्रिक्स, कोरिलेशन मॅट्रिक्स. ठीक आहे, अशी त्यावेळेस प्लॉटलीच्या मदतीने ते हीट मॅप्स लाईक कलर कॉम्बिनेशन्स चांगले म्हणतात. आता माझ्याकडे असेल नसेल कोरिलेशन मॅट्रिक्स, आय डोंट नो, वेट आय शो यू कोरिलेशन मॅट्रिक्स. असं नाही तर जाऊ दे, तरच दाखवेल. ठीक आहे, चलो कमिंग बॅक. कसे इन्स्टॉल करतो आपण. सगळ्यात पहिले मॅटप्लॉटलिब सांगतो. मॅटप्लॉटलिब काय, इट्स जस्ट लाईक नमपाय, फाउंडेशनल लायब्ररी आहे. नमपाय कशी होती फाउंडेशनल, त्यानंतर पांडा जे केली तसंच मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न, प्लॉटलिब, असं डोक्यात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे, सो मॅटप्लॉटलिब काय करतं, त्याला लेबलिंग करायला हेल्प करतं. अँड सीबॉर्न गिव्स यू द ॲक्च्युअल शीट्स, चार्ट्स. ओके, सो कसं करतो आपण. पिप इन्स्टॉल, आता ऑलरेडी माझं इन्स्टॉल्ड आहे. अँड सीबॉर्न, हां इथे जरा प्रॉब्लेम होतो बरं का. मॅटप्लॉटलिब डॉट pyplot as plt and import seaborn as sns. हे विचारतात कसं करतात इम्पोर्ट. ठीक आहे, लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. काही गोष्टी लिहायला सांगतोय का की त्या विसरणार तुम्ही. मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट, कन्फ्युजिंग पण वाटतं. ॲज PLT, लिहिलं. आता इथे बघा आपण पांडास पण केलं. जेव्हा पण तुमचं व्हिज्युअलायझेशन विदाउट पांडास होणारच नाही. डेटा लागेल ना व्हिज्युअलायझेशनला, तर डेटा कशाने घेऊ. यही तो है. इंटरेस्टिंग प्रोजेक्ट काय करता येईल माहिती आहे का तुम्हाला. SQLचा डेटाबेस वापरून इथे करून त्याच्यावरती व्हिज्युअलायझेशन. समजलं का, थोडं युनिक. तुम्हाला सांगता येईल मी डायरेक्ट SQLचाच डेटाबेस, SQLite, SQLite इम्पोर्ट तसंच करतो ना. 3 फक्त एक एक्स्ट्रा कमांड आहे जी तुम्हाला द्यावं लागते. जर अपडेटेड असलं ना तुमचं, तर तुम्ही रीड CSV इथे पण तुम्ही करू शकता डायरेक्ट. हां हो, त्याचा थोडा जेसॉन पण डायरेक्ट येऊन जाते. त्याचा थोडा वेगळा SQLचं, जसं तुम्ही तुला सांग ना इम्पोर्ट ते करावं लागतं. तसंच 1-2 गोष्टी आहे. जसं उप्स कन्सेप्टमध्ये पण जेव्हा आपण ॲबस्ट्रॅक्शन शिकतो तर ॲबस्ट्रॅक्ट मेथड एक्स्ट्रा एक करावं लागते इम्पोर्ट. ठीक आहे, असो इथे काय केलं रे मी.
ठीक आहे. आता मी इथे कुठली पाथ नाही दिली म्हणजे हा डेटा कुठे असेल स्टोअर, त्याच फोल्डरमध्ये. ठीक आहे. जर दुसऱ्या लोकेशनला असला तर काय, पाच. ठीक आहे. दोन गोष्टींवरनं तुम्हाला फक्त एकच विचारतील दोघांपैकी, कसा डेटा कनेक्ट करायचा तेच विचारतात पांडाजमध्ये. हाऊ यू कनेक्ट युअर डेटा. ठीक आहे. एक सेकंड ऑप्शन पण रेडी ठेवा. हा सगळे हेच करतात, कुठला पण यूट्यूब व्हिडिओ घ्या हाच असेल. उस फोल्डर में डेटा रखो और फेच कर लो, इझी जातं. बट असतात, होतात कंपनीजमध्ये, होऊ शकतं अशा गोष्टी दुसऱ्या ह्याच्यावर. ठीक आहे. केला. सगळ्यात पहिले काय करणार, एक्सप्लोर. कसं करणार एक्सप्लोर, ठीक आहे. काय आहे या डेटामध्ये, कारण मी तुम्हाला थोडं फीचर इंजिनिअरिंगबद्दल सांगितलं होतं. करून बघितलं कोणी, इयर बाजूला काढून डेट काढून, नाही. एक नवीन कॉलम, न्यू कॉलम कशी बनवायचे ते पण दिलंय त्या नोट्समध्ये. ठीक आहे. हे काय घे, व्हॉट डज दिस गिव्ह यू, अरे इडियट, नॉट दिस वन. हे पांडाचंच आहे रिव्हिजन. ठीक आहे. हे काय घेतंय, एका लाईनने तुमचं सगळे ते एक्सप्लोरिंग. ठीक आहे. आता हे काय करतं, थांबा आता तुम्ही सांगा, थांब मी विचारेल ते सांगेल. काय झालं, इम्पॉर्टंट आहे का काही, लक्षात आहे. हे नाही समजलं ना, काहीच समजणार नाही, मजा नाही मग पायथन करून. हे काय करतंय रे, व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट. काउंट करून दिलं. ठीक आहे. इथे काय केलं, थांबा एक सेकंड, कन्फ्यूज व्हाल. इथे काय केलं, रिजन फक्त वेस्ट सिलेक्ट केला, त्याला प्रिंट, एक सेकंड, अरे फक्त वेस्ट फिल्टरिंग नाही करते आपण, फक्त वेस्ट वाले पाहिजे होते. काय केलं, रिजन इक्वल्स टू वेस्ट. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून एक तुम्ही करू शकता, प्रोडक्ट फक्त मला फोन पाहिजे, हाच तर सिंटॅक्स लागेल. फक्त काय, प्रोडक्ट इक्वल्स टू फोन. किती ॲनालिसिस होत आहे आता वेस्ट झोनमध्ये, फोन किती विकले जात आहेत प्रत्येकाचे, वेस्टमध्ये किती विकलं जात आहे, नंतर किती काउंट, आणि मग नंतर काउंट डॉट व्हॅल्यू काउंट्स. हे आता इथे करून बघितलं आपण, हेच तर केलं. N64 म्हणजे किती बाईट पर एलिमेंट रे, कमी करू शकता का, कसं कसं, अरे कमी करणार म्हणजे मेमरीला मिनिमाइजच करणार आपण. इंट 32 म्हणजे किती येईल, नंपायच्या तुमच्या याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ब्रॉडकास्टिंग वाचलं का कोणी, नंपायमध्ये नाही वाचलं, असो. ठीक आहे. तर ॲक्च्युली माझ्याकडे ती PDF नाही आणली मी, ऑर एल्स आय विल शेअर इट टू यू. ठीक आहे. सगळ्यात पहिले लाईन प्लॉट. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, कधी कुठला प्लॉट वापरायचा आहे, दॅट इज द इंटरव्ह्यू ऑन विज्युअलायझेशन. कब कौन सा प्लॉट अब कहाँ यूज करोगे. ठीक आहे. पहिले तर त्याच्यासाठी प्लॉट्स किती प्रकारचे, चार्ट्स किती प्रकारचे ते माहिती पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले लाईन चार्ट. आता इथे हे बघा. ठीक आहे. सगळ्यात पहिले हे काय करतं, नोटबुक आहे प्रत्येकाकडे. सगळ्यात पहिली ही सगळी खालची लाईन विसरून जाल, त्याला मी हे करतो, ही लाईन
PLT डॉट फिगर इन ब्रॅकेट फिक्स साईज इक्वल्स टू 10,5. ठीक आहे, हे मी काढून टाकतो इकडे. हेच आहे, तुम्हाला काल दाखवलं होतं मी की 4 लाईन तेच आहे, फक्त एक एक लाईन चेंज होते. त्या 4ही लाईन तुम्हाला आता लिहून देतो. PLT डॉट फिगर फिक्स साईज इक्वल्स टू 10,5. ही काय देते तुम्हाला? फिगर देते, किती किती बाय कितीचं होईल डायग्रॅम तुमचा चार्ट. कळलं का? आता तुम्ही चार्ट कुठून डिझाईन कसं करायला सुरुवात केली. पहिले तर त्याची साईज ठरवली. साईज कशी ठरवता? फिक्स साईजने ठरवता. मग आता विचार करा, कुठला पण तुम्हाला घ्यायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिली लाईन कुठली लागेल? साईजच माहिती तर चार्ट काय बनवणार? समजलं? लिहिलं? खाली लिहिलं का? पण कमेंट करून लिहा कशासाठी वापरतो आपण. ठीक आहे. आता इथे इथे फक्त आता लाईन प्लॉट आहे म्हणून एक हे आहे. ठीक आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ही लाईन थोडं मी अजून खाली येतो. ठीक आहे, पण तुम्ही म्हटलं PLT डॉट कुठली वापरतोय रे आपण? PLT डॉट म्हणजे मॅटप्लॉटलिब. आता PLT डॉट टायटल काय करेल? ही तुमच्या चार्टला लिहा. हे नाही आहे, ब्लॅकबोर्ड नाही नंतर नुसतं सांगितलं असतं. हां, ठीक आहे, ते झालं. टायटल काय तुम्हाला जे टायटल कळलं का? कसं ग्राफ व्हिज्युअल होतंय का तुम्हाला? ग्राफ कसं बनवतोय आपण? पहिले तर साईज दिली, नंतर एक टायटल दिलं, त्यानंतर आता काय कसं असतं? एक्स आणि वाय ॲक्सिस असते. मग एक्स ॲक्सिसवर काय आहे? एक्स लेबल, वाय लेबल. लेबल आहे म्हणजे काय? लेबल तुम्ही नाव देतो ना आपण. एक्स ॲक्सिसवर हे ठेवलं आपण, वाय ॲक्सिसवर हे ठेवलं. कळलं? आता थोडं व्हिज्युअल आता लेबलिंग करतो मग. आणि आतापर्यंत आपण C1 वापरलं का? नाही. गुड. ठीक आहे, एक्स टिक्स काय करतं, वाय टिक्स काय करतं? जे नंबर्स आहेत ना खाली, आता इथे 90 दिलंय म्हणजे 90 डिग्रीला ते, एक सेकंड, हे बघा हे 90 डिग्री होतं. आता मी काय करतो, याला आहे ना मी चेंज करतोय 45. हे बघा आलं का 45 डिग्रीला? अरे हे बघा ना, पहिले सरळ उभे होते, लॅग झालाय जरा. हे बघा 45 डिग्रीला आले. हे 200 1750 ते आता 90 डिग्रीला होते. एक सेकंड, आय जस्ट चेंज इट. खूप लॅग होतं. एक सेकंड, येईल. हे बघ 90 डिग्री झाले. कळलं का? ते एक्स टिक्स वाय टिक्स काय करते. आता आपल्याला काय केलं, प्रिंट केलं पाहिजे आपण त्याला. काय? df डॉट शो. बस इतना ही है मॅटप्लॉटलिब. तुम्ही बार चार्ट वापरा, कुठलाही चार्ट घ्या, ह्या 4 गोष्टी कुठल्याही काय वापरा, 4 गोष्टी लागणारच आहे. किती होतं? 4 5 6 किती होते? 2 4 5 6 7 गोष्टी सॉरी लागणारच आहे. कळलं का? मॅटप्लॉटलिब जर विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, नाही काय ते हे तर लिहून या. आपल्याला आपले चान्सेस वाढवायचे रे, ब्लँक नाही बसायचे तिथे समोर. फक्त समजलं? नाही काय आलं तर ये तो लिख के आओ. समजे? आता आपण डेटा त्याच्यावरती घेऊयात. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण लाईन चार्ट कधी वापरतो? whenever we have any time series related data. ठीक आहे, 8वा क्रिकेट मॅचमध्ये एक टाइम राहतं की ह्या टाइमला ते इथे गेलेले. ठीक आहे, तेच सेकंड इनिंग्समध्ये तुम्ही बघा, हा टाइम थोडा खाली या ओव्हरमध्ये आपण आहे का थोडं क्रिकेट मॅच. हां, whenever there is time series related data at that point in time you use, हे मी शेअर करणार आहे, डोंट वरी, you use line plot.
ठीक आहे, पूर्ण फाईल शेअर करणार आहे, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. आता हा डेटा असा हे होता म्हणून त्याच्यामुळे आलं. लाईन प्लॉट पण समजलं ना, लाईन 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 लाईन. ठीक आहे. तर कंपनीजमध्ये हे सगळं तुम्हाला फक्त आता चार्ट्स स्क्रिप्ट आलेली आहे. चेंज द टायटल कसं पाहिजे आहे, डेटा कुठला हवा आहे, कुठली कॉलम कुठली घ्यायची, आता कॉलममध्ये कसं घ्यायचं ते बघ शिकून घ्या. ठीक आहे. आता बार प्लॉट. बार प्लॉट पहिले तर कसा असतो रे, क्वेश्चन विचारतो वॉट्स द डिफरन्स बिटवीन बार प्लॉट अँड हिस्टोग्राम. ठीक आहे. हा डिस्कंटिन्युअस असतो, लाईक कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नसतं त्याच्यात. 0 to 10, 10 to 20, 20 to 30 हा कुठला झाला, हिस्टोग्राम. 0 to 10, 20 to 30, 40 to 50 हा झाला तुमचा बार प्लॉट. हे कळलं का, कोणाला नाही समजलं मी काय बोललो, सांगितलं ना मी. ठीक आहे. फिर से यहाँ पे आता बघा डेटा कसा घेतला आहे. आता मला सेल्स रिजनमध्ये मला कसं हवं होतं, एक सेकंड. हां, सेल्स रिजननुसार मला सेल्स हवे होते. हे आपण आता पांडाज वापरून तर केलं. ठीक आहे. बट आय वॉन्टेड टू व्हिज्युअलाइज इट नाव. ओके. सगळ्यात पहिले काय, फिगरची साईज काय लागेल, काय झालं हर्षल, सगळ्यात पहिले काय लागेल, फिगरची साईज. नंतर आता आपल्याला बार प्लॉट पाहिजे, तर त्यासाठी इथे इंट्रोड्यूस होतं आपलं सीबॉल. काय सिंटॅक्स काय, SNS डॉट बार प्लॉट. ठीक आहे. तेच तुम्ही जर लाईन चार्टचं बघितलं तर आपल्याला वरती लाईन चार्टमध्ये मी मुद्दाम निग्लेक्ट केलं ते की पूर्ण आपल्याला लिहावं लागलं होतं. इथे नाही, डायरेक्ट बार प्लॉट बॅकएंडमध्ये सगळं झालंय. कळलं कशी वन स्टेप अहेड आहे सीबॉन. समज रहे हो. गुड. ठीक आहे. इकडे बघा, डेटा इक्वल्स टू रिजन सेल्स काय घेतलं आपण, हा. त्याच्यामध्ये काय केलेलं, ग्रुप बाय केलेलं. कोणाला, रिजन अँड सेल्स. ठीक आहे. रिसेट इंडेक्स जस्ट गेव अ प्रॉपर इंडेक्स टू इट. ठीक आहे. एक फिक्स साईज दिली, SNS डॉट बार प्लॉट. ठीक आहे. रिजन सेल्स आधा. हां, एक्स ॲक्सिसवर काय पाहिजे, आता आपल्याला सांगावं लागेल ना, एक्स ॲक्सिसवर काय पाहिजे, वाय ॲक्सिसवर काय पाहिजे. आता लेबलिंग कळाली रे तुम्हाला. आता फक्त कुठे डेटा घ्यायचा आहे ते पास झालं, विज्युअलायझेशन एवढंच आहे. अँड किधर क्या यूज़ करना है बस. उनसे भी आप यूट्यूब पे जाके वीडियो देख लो, बहुत कन्फ्युजिंग बताएंगे. लेकिन आपले कोर आप 4 व्हिडिओ बघा. ठीक आहे. त्यानंतर चौघींचे नोट्स लिहा. एंड ऑफ द वे तुम्हाला समजेल की कोर एकच गोष्ट करायची. ते तेच सांगते. ठीक आहे. आलं. ठीक आहे. तुम्हाला इथे दाखवतो म्हणजे दोघं समजेल. ठीक आहे. यांना समजणार नाही परत. ठीक आहे. सगळ्यात पहिले फिक्स साईज. फिक्स साईजने काय दिलं, ठीक आहे. हां, इकडे बघा, रिजन सेल्स एक्स इक्वल्स टू म्हणजेच काय, एक्स ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिस कुठली, त्याच्यावर काय आलं पाहिजे, वाय ॲक्सिसवर काय आलं पाहिजे तुमचं, सेल्स. रिजन आणि सेल्स हे काय आहे तुमचे कॉलम्स आहेत, जे कॉलम पाहिजे. ठीक आहे. पॅलेट, आता हे पॅलेट काय देईल हे समजेल खाली. ठीक आहे. अँड हे टायटल अँड रोटेशन. ठीक आहे. अगेन आय चेंज इट टू 45 अँड PLT डॉट शो. दे आर नथिंग बट कलर कॉम्बिनेशन. त्याची पूर्ण PDF आहे, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. सी PDF आहे पूर्ण ती. तशी मार्कडाऊनची मी तुम्हाला 4 शीट, एक चीट शीट दिली होती, तशीच एक आहे. ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल तर HTML CSS मध्ये पण एक कलर्सचे कोड्स आहेत स्पेसिफिक, कोणी जर केलं असेल तर तसंच. हिस्टोग्राम काय आलं, काय केलं रे, काय चेंज केलं फक्त आपण इथे, बार. ठीक आहे. SNS डॉट बार प्लॉट. ठीक आहे. डेटा इक्वल्स टू जो तुम्ही डेटा घ्यायचा आहे त्या डेटामध्ये कुठला कॉलम आहे, या कॉलमचं कुठलं एक्स ॲक्सिसवर काय ठेवायचं, वाय. हे बघा असं लक्षात ठेवायचं सिंटॅक्स, द वे यू स्पीक. एक्स ॲक्सिसवर काय पाहिजे, वाय ॲक्सिसवर. चार्ट बनवताना आपण सगळ्यात पहिले मी यांना सांगितलं की मला एक चार्ट बनवून दाखवा नोटबुकवरती. तुम्ही सगळ्यात पहिले काय विचारणार मला,
नाही नाही, पण सगळ्यात पहिले सर पहिले बघ ना सर, किती बनवायचं आहे, नोटबुकमध्ये बनव की कसं बनव. नोटबुक म्हणजे काय फिक्स साईज. ओके. मग तुम्ही काय विचारणार पुढे, सर काय घे कसला बनवायचा आहे, कुठला लाईन कुठला हवा आहे, ओके चला हवा आहे, मग त्याच्या आधी लगेच तुम्ही एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढा. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवरती काय हवं आहे, वाय ॲक्सिसवरती काय हवं आहे. ठीक आहे सर, मग डेटा काय घ्यायचा आहे, ते मग तुम्हाला डेटा सांगितला. ठीक आहे, मग त्यासाठी मग हे सेम असं व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे, समजलं. मूव्हिंग अहेड. हिस्टोग्राम टू अंडरस्टँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ पर्टिक्युलर कॉलम. ठीक आहे, आता इथे तर मी बाकी सगळं घेत पण नाही बसलो. अँड बाय द वे डिफॉल्ट बघा किती असतं ते, हे आपलं एक्स टिक्स वाय टिक आता घेतलं पण नाही आहे इथे. अरे टिक्स घेतल्यात पण नाही मी, एक्स टिक्स आणि वाय टिक्स नाही घेतल्या. समजलं का आकाश, नाही घेतलं एक्स टिक्स आणि वाय टिक्स. का, बाय डिफॉल्ट किती येणार आहे ते सेम 180, नॉट 180 बट असं 0 डिग्रीजनी चेंज होणार ते आणि तसेच राहणार. ठीक आहे, पण काय लागलं मला मेन फिक्स साईज. अरे खूप लेट चालू आहे, मी खूप पुढे. ठीक आहे, तुम्हाला बोललो फक्त एक लाईन व्हिज्युअलायझेशनमध्ये एक लाईन लक्षात ठेवायची फक्त सी बॉनची बस. अँड पांडाजमधले ॲग्रिगेशन्स, आय मीन जे तुम्हाला करायचं आहे, आय मीन जे तुम्हाला जेट कॉलम्स पाहिजे ते ट्रान्सफॉर्मेशन्स बस. एवढं तुम्ही ही EDA1 EDA2 एवढी फाईल जरी केली हो गया. ठीक आहे, हां आला आता इथे. इथे बघा काय रे, हिस्ट प्लॉट प्रॉफिट बीन्स इक्वल्स टू 10. ठीक आहे, आता KD ट्रू, आता हे KD मी फॉल्स करतो. लाईन गायब होते. ठीक आहे, आणि आता बीन्स मी करतो. ठीक आहे, आता मी याला करतो. ठीक आहे, हे फक्त सी आता तुम्हाला शिकायची कुठली गरज आहे, कुठली लाईन, बीन्स नाही, हां ब्लॉक बीन्स नाही, ही SNS सीबॉनवाली. बाकी तर सगळं फिक्स साईज, टायटल, एक्सटिक्स वायटिक्स, लेबलिंग आय मीन अँड शो. 5 तर सारखेच आहे. झालं का मॅटप्लॉट लिप, कायच आहे मॅटप्लॉट लिपमध्ये वेगळं. ठीक आहे, नंपायमध्ये मला सांगा, नंपायमध्ये आपण मीन मिडियन मोड हे सगळं काढत बसायचो. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर फाईल नीट बघितली तर खाली डेटा क्लिनिंग पण आहे नंपायमध्ये. बट पांडाजमध्ये गरज पडली का, एका लाईनने होतं आहे. सेम इज हिअर. मग आपल्या नंपायकडे झालं का मग थोडं लाईक कोर फोकस कुठे गेला आपला, कोर फोकस पांडाजकडे. इथे कोर फोकस सीबॉन. एंड अगेन उसमें भी ज़्यादा कुछ नहीं, एक लाईन का खेळ, एक लाईनचा खेळ आहे फक्त. ठीक आहे, डेटा ॲनालिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही लिंक्डइनला तशा लोकांना फॉलो करत असाल तर ते सांगतात कुठले चार्ट्स, लाईन चार्ट, हिस्टोग्राम, कॉलम चार्ट, पाय चार्ट, बार ग्राफ अँड बॉक्स प्लॉट. बॉक्स प्लॉट इज फॉर आउटलायर डिटेक्शन. बस इतने ही है, इतने ही लगते हैं. ठीक आहे, हां जर याच्यापेक्षा ॲडव्हान्स वापरायचे तर प्लॉटली आहे. डॅशबोर्ड बनवायचं तर तुमच्याकडे पॉवर BI आहेच, स्पेसिफिक टूल्स. ठीक आहे, सो थिंक स्मार्टली. ओके, हिस्टोग्राम, मूविंग अहेड, स्कॅटर्ड प्लॉट. देखा एक कभी असं स्कॅटर प्लॉट आहे ना, कसं द्यायचं माहिती आहे का, लॉन्जिट्यूड लॅगिट, हे काय म्हणतो ना आपण, एक मॅप यायचा बघा, जॉग्राफीमध्ये एक मॅप यायचा, थ्रेड लावून आपण करायचो. तो मॅप नाही बरं का, जो आपला जो साधा मॅप दिसतोय तो नाही. या त्या मॅपला काय म्हणतं काय माहिती. स्कॅटर्ड असायचं सगळं तिथे, असं असं एक लेजंड यायचं. इंडेक्स, बाय द वे यू कॅन ऑल्सो डाउनलोड इट फ्रॉम हिअर. ओके, चार्ट. सो यू कॅन जस्ट पेस्ट इट इन युअर PDF फॉर युअर रिपोर्ट्स. काय रिपोर्ट घेतली तुम्ही पुढे, काय यूज होतो रे स्कॅटर्ड प्लॉट.
रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. यासाठी मॅट्रिक्स लागते, एक कोरिलेशन मॅट्रिक्स म्हणून म्हणतात त्याला. ठीक आहे, डेटा सायन्समध्ये ही कोरिलेशन मॅट्रिक्स काय, ते शोज रिलेशनशिप बिटवीन टू डिफरंट व्हेरिएबल्स. काय झालं? नाही, काय झालं विचारतो मी, नाही समजत आहे का? ठीक आहे. सो अगेन कळलं का तिथे तुम्हाला, रे पांडाज का एवढं हेल्प करत आहे? असं लॅग होते म्हणून तुम्ही फोन बघताय का? तुम्ही दोघी नाही का? आय थॉट यू आर लुकिंग इन युअर स्मार्टफोन्स. लॅग होतं कारण मी खूप पुढे आहे. ओके, हां आलं. df.head काय केलं इथं, परत एकदा आपण चेक केलं. ठीक, आता तुम्ही फक्त साऊथचा डेटा काढू शकता का? फक्त टॅबलेट, साऊथ अँड टॅबलेट. साऊथमध्ये टॅबलेट किती गेले समजलं का? अरे एकदा आपण आता करून बघितलं वरती, काउंट करून व्हॅल्यू डॉट काउंट. ठीक आहे, नंतर फक्त त्याला प्रिंट करू शकतो काय तर रिजन इक्वल्स टू साऊथ, प्रोडक्ट इक्वल्स टू टॅबलेट. ठीक आहे, तसंच मग आपण डेट घेऊ शकतो का, की एवढं स्पेसिफिक डेटमध्ये. बघा आता किती किती गोष्टी करू शकतो. हे करून बघा, जिस दिन करके देखोगे उस दिन ही आएगा. आणि जेवढं मी हे जे लेक्चर्स म्हणजे बोलणं मी जसं सांगतोय तसं ऐकलं इंटरव्ह्यू तर तसंच क्लिअर होतोय तुमचा. सो काही प्रॉब्लेम नाही. एवढं विचारलं होतं का माधुरी? एवढं डिटेल नाहीच विचार, मी तुम्हाला डिटेल देतो एकदम, विचारतच नाही एवढं. खूपच इझी विचारतं, खूप इझी. डिफरंट डेटा स्ट्रक्चर, सीबॉर्न कशाला वापरता, मॅटप्लॉटलिब कशाला वापरता, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला तयार करतो की कोर पायथन बेस्ड कंपनीमध्ये तुम्ही गेलात तर काय करणार. एवढं विचारतच नाही. अजून बाकीच्या बॅचच्या मुलांनी पण इंटरव्ह्यूज दिले, त्यांच्याकडनं पण मी रिव्ह्यू घेतला. व्हिज्युअलायझेशनला काय विचारलं तर कधी कुठली लायब्ररी वापरायची, डिफरन्स काय दोघांमध्ये, कधी कुठला प्लॉट वापरायचा, बस. आणि एखादी व्हिज्युअलचा सिंटॅक्स लिहून दाखवा. काय ठीक आहे, एखादी बोललेत ना ते, हे 4 लिहून मोकळे का. आणि पांडाजमध्ये जेवढं मी ते 11 पॉईंट्स तुम्हाला हायलाईट करून दिलेत ना, जास्त त्याच्यात फक्त इन्फो काय करतं, डीएफ हेड काय करतं, आणि ग्रुप बाय काय आहे, बस. ग्रुप बाय पण नाही विचारलं. पायवट टेबल काय असतो, इतना ही पूछा. ठीक आहे, बघा इथे पण सेम PLT टायटल शो एव्हरीथिंग इज सेम. ओनली काय चेंज झालं, तुम्हाला स्क्रिप्ट कशी रेडी आहे ते कळलं ना. फक्त इथे मग तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, एक्स वाय तुम्हाला जो डेटानुसार. बस ठीक आहे. हे प्लॉट्स बघून घ्या, हे जेवढे दिलेत ना तेवढेच विचारतात, त्याच्यावरती हे ते विचारत नाही. ते सिंटॅक्स आहे त्यांचा प्रत्येक प्लॉटचा वेगळा. हो, म्हणून तर मी एक एक लिहून दिला आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे. ठीक आहे, जसं कसं सांगू तुम्हाला, तुम्ही बार प्लॉटचं बघितलं त्याचा वेगळा होता. ठीक आहे, हिस्टोग्रामचा वेगळा होता. ठीक आहे, तसंच स्कॅटर्ड प्लॉटचा वेगळा आहे. तुम्हाला मी काल पण बोललेलो, जस्ट गो टू द व्हिडिओ, फक्त एका लाईनचे सिंटॅक्स फक्त पाठ, बाकी सगळं सेम आहे बोललेलो, बस सिंटॅक्स बस. हां, आता तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे तर मग ग्रुपिंग वापरून तुम्ही तसा डेटा इथे घेऊ शकता. तुम्हाला आता सेल्स आणि प्रॉफिटचं करायचं आहे. ठीक आहे, बट तुम्हाला सेल्स फक्त कुठला हवा आहे, वेस्ट रिजनमधला. ठीक आहे, आय मीन मग प्रॉफिट पण त्या रिजनमधला, बस यू कॅन डू. मग त्याला टायटल तुम्ही देऊ शकता. त्यासाठी हा ग्राफ नाही लागणार, कुठला लागेल, सगळं तुम्हाला डेटा सायन्स विचारतो मी, कुठला ग्राफ लागेल हे असं विचारलं होतं. आय वॉज आस्क्ड. कोणी काढलं चार्जिंग? मॅडम मी चार्जिंगला लावायला दिलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता काय झालंच असो. ठीक आहे, याची फाईल एव्हरीथिंग आय विल गिव्ह यू. ओनली थिंग इज
आता तुम्ही आता मेजर प्रोजेक्ट करायला घ्यायचं, एक फाइनल लास्ट मेजर प्रोजेक्ट, उसका डेटा आप कहीं से भी लो, एक लास्ट प्रोजेक्ट आणि तोच इकडे मारा हवी प्रोजेक्ट लो आणि तोच तुमच्या रेझ्युमेमध्ये गेला पाहिजे बस. ठीक है. आगे है बॉक्स प्लॉट, ये रहेगा. ठीक आहे. बॉक्स प्लॉट काय करतो, तुम्हाला काल दाखवलं होतं आय गेस मी. बॉक्स प्लॉट काय करतो, बॉक्स प्लॉट तुम्हाला खूप ऑप्शन्स दिले तरी आउटलायरसाठी. त्याला हँडल पहिले तर डिटेक्ट कसं करतो, बॉक्स प्लॉटने. ठीक आहे. आता इथे नव्हता कुठला, ते तुम्हाला दाखवून देतो मी. दिसलं का रे, हे आउटलायर्स आहेत. कळलं का. आता तुम्ही म्हणाल सर एवढा मोठा डेटा आहे, ह्याच्यात आम्ही किती वेळा बघू की कुठला एक व्हॅल्यू डिफर होतीये. काय चेक करून बघायचं बॉक्स प्लॉट वापरून, येते का कुठलं बाहेर, नाही. ओके ठीक आहे. बाय द वे दिस लाईन गिव्स यू द मीडियन ऑफ दॅट थिंग बॉक्स प्लॉटमध्ये. ठीक आहे. हे बघा ही, आता यात नव्हता कुठला. ठीक आहे. जर आता मी याला चेंज केलं, एक सेकंड, याच्यात मी काही एक्स्ट्रा केलंच नव्हतं. एक्स टिक्स वाय टिक ओके झालं आहे ते. ठीक आहे. याचं हे काय होतं, मीडियन डिटेक्ट कसं करता, बॉक्स प्लॉटने. हँडल कसं करता, IQR मेथड. व्हॉट्स द फुल फॉर्म ऑफ IQR मेथड, इंटर क्वार्टाइल रेंज. ठीक आहे. थर्ड Z स्कोर. फोर्थ रिप्लेस इट विथ मीन और मोड. नाही रे, मीन और मीडियन. मोड नाही लागेल. मोड कसा लागेल, एक दोनच क्वांटिटी अशा लांब जात आहेत ना, मोड कसं लागेल. मोड कधी लागतो, गुड. कॅटेगोरिकल टर्म्स मोस्टली IT आय मीन. अरे घेतलं मोडचं एक्झाम्पल. आउटलायरचं तर भारी घेतलेलं आपण अजून 1 लाख. समजलं का. ठीक आहे. अँड लास्ट इज पाय चार्ट असेल फक्त. हा थोडा ट्रिकी आहे. इथे ग्रुप बाय केला आपण प्रोडक्ट आणि सेल्सला. दोन गोष्टी घेतल्यात आपण सोबत, काय, प्रोडक्ट अँड सेल्स सेम्स. ठीक आहे. PLT फिक्स साईज दिली एक. ठीक आहे. PLT डॉट पाय सेल्स बाय प्रोडक्ट लेबल्स इक्वल्स टू सेल्स इंडेक्स. ऑटे बघायचा, सिंटेक्स थोडा गमतीशीर आहे. दिसत नाही का, थांबा यार, आता घरी जाऊन बघा, काही प्रॉब्लेम नाही. हे लक्ष द्या, 1 मिनटं. काय झालं, काल नाही समजत. अच्छा इथे नाही स्क्रीन दिसत नाही म्हणून नाही समजत. ओके ठीक आहे. काय झालं, हां म्हणजे मला नाही समजलं. कोण आलं, हां थोडे दिवस आहे फक्त मी सोबत. थांबा अजून जे पॉवर करायचं, जी पॉवर बी आहे करायचं ते करा. मला फक्त जेवढं शिकवलं आहे, मला पण थोडं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की तुम्ही प्रोजेक्ट केला. मला हे तुम्हाला किती येते जॉब आहे, प्रोजेक्ट केल्यावर समजतं की किती येतं. आणि मग होतं. आणि मेन म्हणजे तुम्हालाच समजेल थोडं. तुम्ही नाव यू गाईज आर स्मार्ट इनफ. बाकी इतके मुलं शिकवते ते सगळी कोड लिहितील, बघतील, ठीक आहे हे जमतंय, मला जमतंय. पण जेव्हा ॲक्च्युअल करायला जाताना काहीच होत नाही. शिकतानाच प्रोजेक्ट बेस शिका ना, प्रॅक्टिस होऊन जाईल. कंपनीमध्ये काय तेच करणार आहात, काहीच सीबॉर्न मॅटप्लॉटलिब काहीच विचारत नाही. काहीच नाही. कुठे काय ग्राफ वापरायचा आणि कोड तर तुम्हाला 4-5 लाईन तर आत्ता डोक्यात बसले असते. हां आणि करूनच जायची ना. अजून एक हॅक देतो, तो उद्या देईल मी, नाही तुम्ही तेवढंच करा. हे सगळं मला पूर्ण डेटा सायन्स पर्स्पेक्टिव्हनेच शिकवलं आहे. म्हणजे इथून तुम्ही डायरेक्ट उप्स शिका आणि स्टार्ट लर्निंग मशीन लर्निंग, बस. तेच जर तुम्ही प्रॉपर फक्त डेटा अनालिसिस शिकला ना, मग तुम्हाला पहिले अजून हार्डकोर सीबॉर्न मॅटप्लॉटलिब हे शिकावं लागेल.
कुठला ग्राफ कुठे वापरायचा ते शिकावं लागेल, स्कॅटर प्लॉट काय असतो ते माहिती करावं लागेल, मग तुम्ही उप शिकाल, मग तुम्ही थोडं DSA, कारण की तुम्ही बघितलं तर मी डेटा स्ट्रक्चर्स पण घेतलं आहे. तुम्हाला मी तेव्हा पण बोललो होतो, यू कॅन डायरेक्टली स्टार्ट लर्निंग दी अल्गोरिथम्स ऑफ DSA. सो ऐसा है. ठीक है, ट्राई करो, प्रोजेक्ट करके आओ. ठीक है, कल हमारा लास्ट लेक्चर होगा, देन यू वोंट सी मी फॉर अ वाइल. अब तुम्हारे हवाले पाइथन साथियों. देखो, ठीक आहे, उतना करो प्रोजेक्ट उद्या. आणि उद्या मी दाखवायला लावेल इथे काय केलं आहे ते. आपण काय म्हणताय, आपण सरांकडे काही ठेवूच नाही की सर तुम्हाला म्हणतील मला प्रोजेक्ट एक्सप्लेन करा, इथेच एक्सप्लेन करून द्या. झालं आहे म्हणा सगळं की वॉट एव्हर प्रोजेक्ट 2 minutes, वॉट एव्हर प्रोजेक्ट यू रिक्वायर्ड लो. कौन सा चाहिए, नमपाय लो, अंदाज लो, सीमॉन लो, मेजर प्रोजेक्ट लो. मस्त का. आता काही नाही, जेव्हा पायथनची जर प्रॅक्टिस करायची असेल तर कसली प्रॅक्टिस कराल, डेटा घ्यायचा, प्रोजेक्ट घ्यायचा, करा पायथनची प्रॅक्टिस. दिस इज द वे यू लर्न पायथन. ओके, येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट.